भैया कासापुरी जिल्हा परिषदमधून आपल्या वडिलांचा विजय झालेला आहे. रिंगणामध्ये बरेच पक्षाचे उमेदवार होते, प्रतिस्पर्धी लागलेली होती, तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आपला विजय झालेला आहे. कसे आभार व्यक्त करताना आपण मतदारांचे? मायबाप जनतेने आम्ही भरघोस मताने विजय केला, यांचे मनापासून आभार आहे मी. आणि विशेष म्हणजे आमच्या गावाने फार साथ दिली. म्हणतात ना, आधी तुमचा वाडा पाहिजे, पुन्हा गाव पाहिजे, पुन्हा तुमचा सर्कल पाहिजे. आमचं गाव सगळं एक झालं म्हणून गावाने लई साथ दिली. पुन्हा बाहेर गावाच्या जनतेने पण भरपूर मताने साथ दिली. मायबाप जनता कधी पण इथून मागचे कोणतेही इलेक्शन असो, काही असो, मायबाप जनता आमच्या कधी पाठीशी राहिलेली आहे. आणि एकही इलेक्शनला आम्हाला कोणी पराजित म्हणजे जनतेने असं नाकार केलं नाही. आणि इथून पुढे त्यांचं हे करू आम्ही, त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथून पुढच्या वाटचाली चांगल्या राहतील. आणि इथून पुढे चांगली कामं करू, सगळ्यासोबत चांगलं हसत खेळत राहू. आणि शेवटचं जे वाक्य होतं आमचं, अजितदादाला श्रद्धांजली म्हणून तुम्ही एक मतदान करा. तर हे सगळ्यांना अजितदादाला बघून आणि आमचे आमदार साहेबाला बघून आम्हाला मतदान केले, म्हणून सगळ्यांचे मनापासून आभार. हीच आम्हाला संधी दिलेल्याबद्दल धन्यवाद. पुढचं आपल्या सर्कलमध्ये मतदारांची कशी कामं करताना आपण ज्या लोकांनी आपल्याला विरोध केला, ज्या लोकांनी आपल्याला मतदान दिलं, कोणाची काम करणार? सगळ्यांचीच करणार? नाही, विरोध म्हणजे कसं असतंय, सगळ्यांना आपले पक्षातली माणसं होती. आता विरोध म्हणजे तुम्ही सांगतो, आमचं तुम्ही जर फोटो बघितला, आमचं ज्या 7 तारखेला 5:30 वाजता इलेक्शन झालं, त्याला लगेच 6:36 आमचे सगळे जितके विरोधक पार्टी होती, आम्ही सगळ्यांचे फोटो तुम्हाला दिसतात. कारण विरोध हा फक्त एक टाईम पिरियड पुरता असतो. विरोध जर आपल्याला कायमस्वरूपी करायचं, हे काही भांडणं नाहीत, बांधाचे वाद नाहीत. 5 वर्षांनी इलेक्शन येणारे, सगळेच येणारे, आपल्याला नातं टिकवायचं, सगळं टिकवायचं, म्हणून विरोध नसतं. सगळ्यांचे कामं करणार आणि इथून पुढे अजून भरघोस मतांनी निवडून येणार, सगळेला सांगतो. आणि जितके आमचे सहकारी उमेदवार होते आमच्यासोबत, त्यांना चांगले मतदान पडले, सगळ्यांनी चांगले हे केलेले, सगळ्यांचे चांगले आहेत. आता जितकं तुम्हाला सांगावं, त्यांच्या पद्धतीने त्यांनी चांगले, फक्त जनतेचा कल थोडा आपल्याकडून होता म्हणून, पण काहीच नाही. आता आमच्या जिल्ह्यात सगळे 7 जण उभे होते जिल्हा परिषदला. ते आजच आम्ही सांगतो, ते 7 जण जिल्हा परिषद सदस्य आहेत. फक्त मानकरी आपण आहेत, पण त्यांना पण तितकंच त्यांनी जितकं हे केलं, ते 7 जणांना जिल्हा परिषद सदस्याचे मनापासून आभार मानतो आम्ही. आणि हेच सांगतो. हो, धन्यवाद. कसे आभार व्यक्त करताना आपण आणि कोणाची कामं करणार? आता आमच्या सर्कलमध्ये 13 गावं आहेत. 13 गावापैकी सगळ्यांचे आभार, मनापासून आभार मानतो. कारण सगळ्यांनी साथ दिली आणि सगळ्यांचे काम करून 17,380 मतदान आहे आमच्या सर्कल. सगळ्या यांनी इच्छाने इथून पुढचं इलेक्शन त्याच्या जीवावर आम्ही पळवून सगळं जिंकू. त्या सगळ्यांच्या जीवावर इलेक्शन हे करू. सगळ्यांनी साथ दिली त्याच्याबद्दल धन्यवाद.